गोठेकर परिवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सोहळ्याच्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रतापराव चिखलीकरजी, ज्यांच्या आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश होता है, ते सन्माननीय शिरीषराव देशमुख गोठेकरजी, कैलासराव बापूसाहेब गोठेकरजी, या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष शिवराज होटलकरजी, माजी आमदार हंबर्डे साहेब, धर्माबादचे नेते कुलकर्णी साहेब, भाऊसाहेब गोटेकर साहेब, आमचे माजी जिल्हाध्यक्ष धर्माधिकारीजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्व नेते व हजारोच्या संख्येने ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला ते सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, मला आठवते की 9 वर्षानंतर आज या मंचावर मला पुन्हा बोलण्याची संधी मिळालेली. मला आठवते की 2014 साली सत्ता परिवर्तन झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका होत असताना सर्व विरोधी पक्षाचे, तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असताना सर्व कार्यकर्ते नेते हताश परिस्थितीमध्ये होते आणि सर्व ठिकाणी येऊन या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणाला तरी पाठवा, पण बरेचसे नेत्यांची इच्छा न होती की प्रचाराला गेलं पाहिजे. मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रचाराला जाणार काय? बोला होय मी जातोय. आणि आम्ही दौरा चंद्रपूर पासून सुरू केल्यानंतर गाडीनी फिरत 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 धर्माबादला सभेला गेलो आणि नंतर शुक्रवारचा दिवस होता आणि या ठिकाणी दुपारी मंच लागलेला होता आणि बापूसाहेबांचा आग्रह होता की तुम्ही नमाजच्या आधी सभा घ्या. मी बोला बाबा शुक्रवारचा दिवस आहे, दुपार नंतर घेऊ. बोले नाही, ऊन जास्त असणार, मग तुम्ही नमाजच्या आधीच इथे सभा झाली पाहिजे. या सभेला आम्ही आलो, असंख्य गर्दी होती आणि त्याच दिवशी आम्हाला विश्वास होता की या उमरी नगरपालिकेची 100% जागा, ती 17 जागा होती, निकाल आल्यानंतर 17 जागा हे 100% हॅट्रिक या उमरीकरांनी, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं होतं. मला वाटतं ज्या पद्धतीने शिरीष साहेबांनी सांगितलं की आता निवडणुका लागली की 20 जागा 100% ही राष्ट्रवादी पक्षाचे येईल. मला संपूर्णपणे विश्वास आहे की या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 100% यश मिळणारच आहे. चिखलीकर साहेब, मागच्या दौऱ्यामध्ये नांदेडमध्ये आपली चर्चा झाली होती की तुम्ही सगळे पक्ष प्रवेश घेताय, पण जे ताकदवान घराणं आहे ते पक्षात अजून आलेलं नाही. आणि गोटेकर साहेबांचे जे चिरंजीव दोघे आहेत त्याला पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पुढचा दौरा लागेल तेव्हा त्यांच्यासाठीच इथे दौरा लागेल आणि चिखलीकर साहेबांनी ते करून दाखवलेलं आहे. आजच्या घडीला मी सांगू इच्छितो, बऱ्याचशा लोकांच्या मनात काही शंका असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत राजकारण करत असताना त्यांची ध्येय धोरणं काय बदलणार आहे काय? पण गेली 1 वर्ष, आपण 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये बघतोय, या महाराष्ट्रातले लहान लहान जे घटक आहे, तो मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक समाज असेल,
एखादा वेळ आली तर कुठला नेता धावून येतो, तो त्याचं नाव अजित पवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही देवधोरणं सोडलेली नाही. आम्ही सुरुवातीपासून बोलतो की आमचं हे पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. आम्ही शिव, साहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा कधी सोडू शकत नाही. आम्ही आमची धर्मनिरपेक्षता कधी सोडू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करायचं आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माचे लोक एकसंघ येत नाही, तोपर्यंत या राज्याचा विकास होऊ शकत नाही. वारंवार या पद्धतीने दादांनी विधानानं केलेली आहे आणि नेते विधानं करत राहत आहे, पण दादा विधान करत नाही. ते करून दाखवणारा नेता असेल त्याचंच नाव अजित पवार आहे. मी आपल्याला ही बोलू इच्छितो. आजच्या घडीला आपण सर्व इथे जमलेले आहोत. बोलण्यासारखे बरेचसे काही आहे, पण गोटेकर साहेब, बापूसाहेबच्या सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आमदार असताना बापूसाहेबच्या सोबत पण मी आमदार होतो आणि बाबासाहेबांच्या सोबत त्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला मतदान केला तेव्हा आम्ही दादा सर्व त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना काम करत होतो. म्हणजे 2 पिढीसोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली होती. आज 3री पिढी, बापूसाहेबांचे दोन्ही चिरंजीव, त्यांच्यावर प्रेम करणारे हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते, त्यांनी एक विश्वास दादावर दाखवलेला आहे आणि निश्चित रूपाने दादावर विश्वास दाखवलं की दादा त्याला तडा कधी जाऊ देत नाही. आता चिखलीकर साहेबांनी बरंचसं काही राजकारण ते सांगितलेलं आहे, पण चिखलीकर साहेब गेली 25 वर्ष आम्ही सत्तेत बरोबर राहिलो तरी या जिल्ह्यातल्या नेतेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष नेहमीच राहिलेला आहे. नेतृत्व बदलत गेलं आहे. आजच्या घडीला नेतृत्व तुमच्या हाती आहे, पण आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष होईल, निश्चित रूपाने आमचा विश्वास तुमच्यावर. आणि जे नेते या पक्षामध्ये हंबर्डे साहेब असतील, खतगावकर साहेब असतील, आपले नांदेडचे दुसरे शहर अध्यक्ष असतील, ह्या सर्वांच्या सोबतीने ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आपण कामं करताय, निश्चित रूपाने आम्हाला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1 नंबरचा पक्ष राहील आणि आपण याच पद्धतीने पुढे जात राहू. आज जे कार्यकर्ते, जे नेते या उमरीचे असतील, धर्माबादचे असतील किंवा माहूरगडचे असतील, नायगावचे असतील, या सर्व कार्यकर्त्यांना इतकंच बोलू इच्छितो, दादा तर बोलतीलच, या पक्षामध्ये आपण सगळे जुनेच आहोत. ज्या पद्धतीने नेत्यांनी सांगितलं की आमचा गृहप्रवेश होत आहे, म्हणजे घर वापसी होत आहे, आता तुम्ही कुठे गेलेच नाही तर तुमच्यावर कुठला अन्याय या ठिकाणी होऊ शकत नाही. निश्चित रूपाने आपण सर्व एकजुटीने नांदेडमध्ये 1 नंबरचा पक्ष करू आणि त्याचबरोबर पक्ष विस्तारासाठी आपण मेहनत करत राहू. सर्व कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या या पक्षामध्ये स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.